नमस्कार, मी आर्किटेक्ट पाठक, टीम आर्किटेक्ट पाठक ठाणे. आम्ही इथे बसलो आहोत ठाण्यामध्ये आणि आपल्यासोबत आहे आर्किटेक्ट स्मिता रंगदळ. वेलकम स्मिता. थँक्यू. आर्किटेक्चर या विषयामध्ये उतरल्यानंतर एक नवीन विषय ग्राफोलॉजी यात तुम्ही अभ्यास केलाय आणि त्याच्याबद्दल आम्हाला भयंकर क्युरिओसिटी की आहे काय हा प्रकार. ग्राफोलॉजी मी माझ्या लहानपणी एखाद्याकडून ऐकलं होतं की तुमच्या हँडरायटिंग वरून तुमचे कॅरेक्टर्स यूज करतात अँड दॅट लाईन इटसेल्फ बिकम अ व्हेरी मोटिवेशनल फॉर मी. सो बाय द इयर्स मी त्याला इग्नोर केलं. बट इन 2018 आय केम अक्रॉस विथ IOGR, Indian Institute of Graphology in Dadar, and I am very privileged to learn graphology from one of the very renowned person, Anal Pandit. अरे वाह. Now he has been passed away. But then graphology is basically the analysis of handwriting of a person to know his personality test, to know what is his mindset, behavior patterns, generational patterns. You can even detect on the basis of slants, strokes, alignments, the space between the words. तुम्ही त्या माणसाचं पूर्ण कॅरेक्टर, आय वोंट से कॅरेक्टर बट द होल ओव्हरऑल पर्सनॅलिटी अँड द माइंडसेट, हाऊ दॅट पर्सन थिंक्स. फारच इंटरेस्टिंग. म्हणजे फक्त समजा मी फक्त एक पान भरून लिहावं आणि त्यावरून माझ्या सगळ्या पर्सनॅलिटीचे ट्रेट्स किंवा त्याच्या मागचे काय म्हणतात त्याच्यावर येणारे परिणाम, पर्सनॅलिटीवर परिणाम पण समजू शकतात. विच इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. आय कॅन गिव्ह यू व्हेरी प्राईम एक्झाम्पल. आय कॅन इव्हन टेल यू की तुमची मेमरी शॉर्ट टर्म आहे का ब्रेक घेताना येते का. इफ यू हॅव अ व्हेरी शार्प अँड लॉंग टर्म मेमरी, दॅट ऑल्सो यू कॅन डिटेक्ट ऑन द बेसिस ऑफ युअर हँडरायटिंग. दॅट्स रिअली इंटरेस्टिंग. सो मला असं सांगायचंय की कोणालाही असं वाटतंय की आपल्या स्वतःबद्दल जाणून घ्यावं, तो ग्राफोलॉजीचा डेफिनेटली आपण फायदा करून घ्यावा. आर्किटेक्ट स्मिता फ्रॉम ठाणे, वी कॅन गेट इन टच विथ. लिंक्स विल बी गिवन इन बायो बिलो. थँक्यू. And one more thing, you can even change with the awareness your behavior patterns. थेरपी सुद्धा आम्ही देऊ शकतो. ब्रिलियंट ब्रिलियंट. सो फक्त अनालिसिस नाही तर थेरपी सुद्धा. सो थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया. नमस्कार. नमस्कार.